संतोष देशमुखांची हत्या हा मोठ्या कटाचा भाग असून प्रत्येक तारखेप्रमाणे आमच्याकडे पुरावे असल्याचं ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय। संतोष देशमुखांच्या हत्येच्या सुनावणीवर उज्ज्वल निकम यांनी ही माहिती दिली आहे। सुदर्शन घुले वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच वागत असल्याचा पुरावा सुद्धा आहे असंही निकम यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। तिरंगा हॉटेलमध्ये कराड याच्यासह इतर आरोपींची बैठक झाली होती असं उज्ज्वल निकम म्हणाले। सुदर्शन घुलेनं अवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली असंही निकम म्हणाले। प्रकरणातील गँग लीडर सुदर्शन घुले आणि त्याला कराडनं गाईड केल्याचं सीडीआर मधून समोर आलंय। कृष्णा आंधळेनं कराड आणि विष्णू चाटेला फोन केला होता। आंधळेनं कराड आणि विष्णू चाटेला घटनेदरम्यान 3 वेळा फोन केले। देशमुखांची हत्या मोठ्या कटाचा परिपाक असल्याचं उज्ज्वल निकम म्हणाले। आरोपींची संपत्ती जप्त करण्याबाबत निवेदन दिल्याचंही निकमांनी सांगितलंय। मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून हा एका मोठ्या कटाचा परिपाक आहे आणि हा कट कसा होत गेला, कसा शिजला हे तारखेप्रमाणे न्यायालयाला सांगितलं आणि न्यायालयाला सांगितलं की हा कट म्हणजे एक कंटिन्युइंग क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे। न्यायालयाला स्पष्ट केलं की प्रत्येक घटनेच्या तारखेविषयी आमचा जो पुरावा आहे यातील संघटित गुन्हेगारी ही कशी फोफावली गेली आणि यातला मोरक्या जो गँग लीडर सुदर्शन घुले आहे हा मुख्य आरोपी जो वाल्मिक कराड याच्या म्हणण्यानुसार कसा वागत होता हे देखील आज न्यायालयात आम्ही स्पष्ट केलेलं आहे।